जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे बैठकीला होते हजर। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। फुटीर खासदारांसोबत एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट। तिघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। बैठकीला भाजपचे अध्यक्ष नितीन नवीनही होते उपस्थित। मुंबई गोवा महामार्ग कशेडी घाटात दरड कोसळली। कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प। दरड हटवण्याचं काम सुरू। आजपासून पंढरपूरमध्ये मटण आणि मांस विक्री बंद। आषाढी वारीच्या निमित्तानं प्रशासनाचा निर्णय। हॉर्मुझमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान गोळीबार, तर बहरीन आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर क्षेपणास्त्र हल्ले। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची इराणला थेट धमकी। आता इराणचे वीज प्रकल्प करणार लक्ष्य। हॉर्मुझवर 20% कर लावण्याच्या घोषणेवर 24 तासातच ट्रम्प यांचं युटर्न। आता मध्य पूर्व आशियात मोठी गुंतवणूक करणार असल्याचा दावा। भारत आणि अमेरिकेदरम्यान आजपासून मुक्त व्यापार कराराला सुरुवात। यूकेमधील कार, विस्की, कपडे इत्यादी सामान भारतात होणार स्वस्त। आणि 16 वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत स्पेनची धडक। उपांत्य फेरीत फ्रान्सचा 2-0 असा दणदणीत पराभव। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। राष्ट्रवादीतील हे तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्यानं घडामोडींना वेग आलाय। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुमारे तासभर झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग आलेला आहे आणि यातच आधी तटकरे आणि मग पाटील असं दोन्ही नेते वर्षावरच मात्र जयंत पाटील यांच्या ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासंदर्भात भेटले असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई आहे आणि त्या संबंधित या कारवाई संदर्भात जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले होते। नगराध्यक्षांवर झालेल्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे वर्षा दरबारी गेले असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग आलेला असतानाच आधी तटकरे आणि मग पाटील असे दोन्ही नेते वर्षावरच होते। मात्र जयंत पाटील यांच्या ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई आणि या अपात्रतेच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नगराध्यक्षांवर झालेल्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे वर्षा दरबारी गेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मात्र राजकीय वर्तुळात आता चर्चांना वेग आलेला आहे। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी देखील नगराध्यक्षांवर झालेल्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी जयंत पाटील हे वर्षा दरबारी गेले असं सूत्रांकडून कळतंय। एकनाथ शिंदे आणि अमित शहांची बैठक संपली आणि अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटे खलबत झाली। फुटीर खासदारांसह भाजप अध्यक्ष नितीन नवीन हे देखील यावेळी उपस्थित होते।
तो मीटिंग हुई, सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है, सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा। मॉन्सून तर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली। त्यांची बैठक काल रात्री संपली। साधारण 50 मिनिटं या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। राज्यात दडी मारलेल्या पावसाचं 18 जुलैनंतर पुन्हा आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। 18 जुलैसह मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र पाऊस पडण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं पाठ फिरवलेली आहे। जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे आणि तलाव कोरडे पडलेत। जिल्ह्यातील प्रमुख कयाधू नदी देखील कोरडीच आहे। खालापूर तालुक्यातील आणि माथेरानच्या कुशीत वसलेल्या उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकस आणि वरोसेवाडी या 4 वाड्यांच्या स्वातंत्र्यानंतरही मरण यातना सहन कराव्या लागतायत। पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांना दररोज डोंगर दऱ्यातून 2 ते 2.5 तासांचा जीवघेणा प्रवास करावा लागतो। कोकणच्या भातशेतीवर यंदा निसर्गानंच घाला घातलेला आहे। खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरी तब्बल 2 लाख हेक्टरपैकी अवघ्या 30% क्षेत्रावरच भात लावणी पूर्ण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं हजारो हेक्टर शेती अजूनही ओस पडली आहे। धक्कादायक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं भात लावणी केली त्यांची रोपंही आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला वेग दिला होता। मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे ऐन लावणीच्या काळातच शेतकरी अडचणीत सापडलेत। कडक उन्हामुळे लावलेली भाताची रोपं पिवळी पडू लागली आहेत। धुळे जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय। जिल्ह्यामध्ये 68% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, मात्र जिल्ह्यात पेरणीनंतर एकही मोठा दमदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे 10 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं मोठी ओढ दिल्यामुळे पिकं संकटात आली आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला तातडीनं अटक करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे। मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनली आहे। जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही विभागात केवळ 65% पेरणी पूर्ण झाली आहे। पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा वरळीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। यावेळी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा हे उपस्थित होते। मुंबईतील 3 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। एफडीएनं ही धडक कारवाई केली आहे, त्यामुळे मुंबईसह राज्यातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांकरता एसटी बसची सुविधा नाही। शिवाय मानव विकास मिशनच्या बस देखील विद्यार्थ्यांकरता थांबत नाहीत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मनसरमधील दूध भेसळ प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्यानं सखोल तपासासाठी विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। 6 महिन्यांच्या कालावधीत वाहतूक शाखेनं 40,83,29,000चा दंड वसूल केलाय। नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील शासकीय आश्रमशाळेमध्ये सुविधांचा अभाव आहे। याबाबत विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापकांकडे तक्रार केली। अस्वच्छ पाणी आणि निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील जागृती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 42 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला जातोय। ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन सुरू होणार आहे। पीएमआरडीएनं खेड तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे। सुमारे 35 हेक्टर क्षेत्रावरील तब्बल 680 अनधिकृत पत्रा शेड आणि व्यावसायिक बांधकामं जमीनदोस्त केलेली आहेत।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे. कालच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी आणि रिलाइड डॉक्युमेंटची यादी मागणीचा अर्ज कोर्टानं फेटाळलाय. सोलापुरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी न करता संस्थेनं तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संस्थेच्या 3 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.